तर डॉक्टर मी असं ऐकलेलं आहे की बाबा तुम्ही अनेक धंदे करत असता, त्याच्यामध्ये तुम्ही सुतारफी निघता, डॉक्टर तर तुम्ही आहेच असं मला वाटतंय. आणि तुम्ही फावल्या वेळात छत्री दुरुस्त करता. छत्री दुरुस्त करतो की छत्री दुरुस्त करता. तर सरांकडून मला असं ऐकायचं की जर छत्रीला होल पडलेला असेल बाबा तर काय करावं साधारणपणे? तो होल कसा बुजवायचा याची माझ्याकडे एक आयडिया आहे. ओके, दाखवू शकता? छत्री आणा दाखवतो. कुठे छत्री? हीच आहे का ती? अच्छा, वा, द्या कुठलीही छत्री द्या. वा. आता समजा ही छत्री आहे डॉक्टर, असे प्रॉब्लेम असतात आपल्याला. की छत्री असते प्रत्येकाकडे आणि त्याला होल पडलेलं असतं बाबा. हे बघा, हे बघा, इथे एक होल पडलेला आहे. अशा छत्रीचं आपण काय करावं डॉक्टर? सांगतो की. हे बघा, टाकाऊ पासून टिकाऊ. अच्छा, कोण टाकाऊ? सकाळ संध्याकाळ दुपार तिन्ही वेळा टाकाऊ पासून टिकाऊ. हे बघा, इथे जर असं होल पडलेलं असेल तर आपण त्याचं काय करू हे सगळ्यांनी बघून घ्या. हे घरी तुम्ही ट्राय करू शकता. हे बघा, प्रत्येकाच्या घरी असे छत्रे असतात, त्याला पडलेलं होल कसं बुजवावं तुम्ही काहीतरी करा. मधलं भरतोय मी उगाच. हे इथं मार्क करा, गोल मार्क करा असा. कशाने? हे देतो की, हे घ्या. अच्छा, करा म्हणजे ते पंक्चर काढतात तसं. सख्यांनो बघा, यासाठी लागणारं साहित्य: एक छत्री, मार्कर, एक केच पेन, आणि हे घ्या एक माणूस. आता काय करायचं? हा गोल कापा. ओके, ती तुम्ही करून दाखवा, मला काय सांगता काम? अच्छा, प्रॅक्टिस केली ना त्याची? ऑलरेडी तो फाडलाय तुम्ही. वा, सुबकता बघा त्याची. आता आपल्याला कळू शकतं की कुठं बाबा छत्री फाटली. हे बघा, आता काय करायचं डॉक्टर? हा तर होल पडला बरोबर. हा होल पडलाय. आता हा बुजवायचा आहे. इथं होल करा, मोठा मार्क करा इथं असा. सगळ्यांनी लिहून घ्या. हे लिहून घ्या. लहान मुलांनी हे करू नका, घातक आहे. पालकांना बरोबर घ्या. वा, सुबकता बघा. वाव, शाळेत हस्तकलेमुळे हे सगळं करेक्ट येतात. सगळे हसत असतील तुमच्या म्हणून हस्तकला. ओके, आता काय करायचं डॉक्टर याचा? आता काय करायचं? हा होल बुजवायचा. हे त्याच्यावर लावायचं. ही घ्या, हे कैची न कापत त्याच. हे खास सोल्युशन. हे लावलं की कायमचं चिकटून जातं माणूस. बडबड्या बायकोच्या पोटांना पुरुष लावू शकतात. त्यासाठी आपण कॉन्टॅक्ट करा, खाली नंबर दिलेला आहे. आता ही याच्यावर लावायची. वा वा, हात बाजून काढ, तुम्ही चिकटाल कायमचे. ओके, तर मंडळी अत्यंत सोपा उपाय डॉक्टरने आपल्याला दिलेला आहे. तुम्ही बघू शकता. होल रिपेअर. पहिलं एक होल होतं, ते आता रिपेअर झालेलं आहे. तिथं पडलं ना, पण त्याचं काय? हे बुजवण्यासाठी इथं एक मार्क करा. हे कापायचं. काय सोपं आहे, जरा डोकं चाललं की होतं. क्या बात आहे, सुबकता बघा. मंडळी, अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता. याच्यामध्ये डिझाईन पण बनलं आणि 2 होल पण मिटले. पण हेच काय आता? हे राहू दे की हवा येण्यासाठी. वा, तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपण घरगुती उपाय करू शकतो. टिकाऊ पासून टाकाऊ छत्री. टाकाऊ झाली ती, आता काय उपयोग आहे त्याचा? नाही, टाकाऊ कशी म्हणजे? त्याचा वापर होऊ शकतो. कसा? दाखव तुम्ही. असं संध्याकाळचं फिरत असं घराच्या बाहेर पडायचं. जास्त छत्र देतील तिथेही ठेवायची, दुसरी घेऊन यायची. क्या बात है. डॉक्टरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, ज्यांनी आपल्याला इतके खतरनाक प्रयोग करून दाखवले. इतके हुशार आहेत ते, तोंडातनं जाळ पण काढून दाखवतात. आज नाही लगेच. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात, धन्यवाद. बसा.
तर आता आपण पत्रकार परिषदला इथं सुरुवात करणार आहे. तर इथे काही पत्रकार येणार आहेत. आपण त्यांना एकदमच एक गठ्ठा बोलूया. या हे बघा, हे पत्रकार आले. बीन बनून आलाय. क्या बात है. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या मिस्टर बिनकामाचे पत्रकार. उगाच केलं मी बाबा. परत तर तीनही नायिकांना मी या मंचावरती येण्याची विनंती करतो. प्लीज 3 नायिका या. मला तेजश्री किशोर प्रधान मॅडमला विचारायचंय. किशोर प्रधान नाही, तेजश्री राजा प्रधान. मॅडम, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सिरियलमध्ये असताना गोखले परिवाराशी तुमचे संबंध होते. तुम्ही सुनबाई होतात त्या परिवाराच्या, आणि त्या परिवाराचा एक बिझनेस पण होता, बरोबर आहे? पापड लोणच्याचा बिझनेस होता, गृहउद्योग होता Yes, तुमचा. correct. तर म्हणजे तुमच्या घरात 6 बायका होत्या, तर त्या सगळ्या बायका त्या बिझनेस मध्ये मदत करायच्या का? सुरुवातीला करत होत्या, हा. तर थोडी परिस्थिती सुधारल्यानंतर माज आला त्यांना. मजा आली त्यांना. काय आलं? मजा आली त्यांना. मजा आली. मजा आली ना. मग तो एक गाणं कशाला लिहित आहे? Sorry. मजा आली लिहा. हा, ते इकडचं तिकडं झालं थोडंसं, सॉरी. परिस्थिती सुधारल्यावरती मजा आली. पुढे बोलत राहा मॅडम. हा, तर परिस्थिती सुधारल्यानंतर त्यांनी हाताखाली माणसं कामगार नेमले आणि मग ते काम करायचं. कळलं तुम्हाला? त्यांच्या हाताखाली कामगार होते.